नमस्कार मंडळी, मी मनस्वी. माझ्या किचनमधून तुमच्यासाठी आजची खास रेसिपी गावरान स्टाईल गवार भाजी. चला तर मग बघूया. सगळ्यात आधी गवारीच्या शेंगा व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून घ्या. एका टोपात पाणी घेऊन त्यात थोडं मीठ घाला आणि गवारीच्या शेंगा घालून 2 ते 3 उकळ्या येईपर्यंत शिजवून घ्या. शेंगा साधारण 60% शिजल्या की त्या चाळणीत निथळून बाजूला ठेवा. आता तयार करूया भाजीसाठी खास गावरान मसाला. यासाठी मी घेतला आहे भाजलेला सुका खोबरं, भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हे सगळं जाडसर कुटून घ्या. तुम्ही मिक्सरमध्येही वाटू शकतात, पण मसाला जाडसर ठेवा. यात आता आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडं थोडं पाणी घालत हा मसाला जाडसर कुटून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकतात आपला मसाला रेडी आहे. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवून त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यात 3-4 ठिसलेल्या लसणाच्या पाकळ्या घाला. लसूण छान परतल्यानंतर बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांद्यालाही छान परतवून घ्या. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत त्याला शिजवून घ्या. आता यात आपण तयार केलेले मसाल्याचे वाटण घालूया. थोडं थोडं पाणी घालत मसाला छान परतवून घ्या आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. तुम्ही बघू शकता आहे आपल्या मसाल्याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. आता यात आपल्याला शिजवलेल्या गवारीच्या शेंगा घालायच्या आहेत. शेंगांना व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यात पुन्हा थोडं थोडं पाणी आणि चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं आपल्या शेंगा शिजवून घ्या. तयार आहे आपली खमंग आणि चविष्ट गावरान स्टाईल गवार भाजी. या भाजीसोबत मी मस्त नाचणीची भाकरी बनवली आहे. नाचणीची भाकरी पौष्टिक आणि चविष्ट असते. तिची रेसिपीही माझ्या चॅनलवर शेअर केली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की जाऊन बघा. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत चविष्ट खात रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.